नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करतोय। वास्तविक पाठीमागच्या काही दिवसापासून आपण महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट 42 मेडिकल कॉलेजेस मधील असणाऱ्या MBBS मधला प्रत्येक राऊंड 1, 2, 3 चा कट ऑफ आपण पाहतोय आणि त्याच्यामधलं आजचं जे महत्त्वाचं कॉलेज आहे ते म्हणजे GMC मिरज। आपण याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज असं म्हणतो आणि या ठिकाणचा हा फोटो आहे। याची स्थापना हे गव्हर्नमेंट MBBS साठी कॉलेज आहे। जवळपास याची स्थापना 1962 साली झालेली आहे। जवळपास खूप जुनं कॉलेज म्हटलेल्या गोष्टींची सुविधा इकडे उपलब्ध आहे। पंढरपूर मिरज रोड, एक्स सर्व्हिसमेन कॉलनी मिरज या ठिकाणी हे असणार हे कॉलेज आहे। हे खूप जुनं कॉलेज आहे। या ठिकाणचा कट ऑफ आपण कॅटेगरी वाईज पाहत आहे। स्टेट काउन्सिलिंग मधून 85% कोट्यामध्ये आपल्याला सर्वांना जर पाहायला गेलं तर कॅटेगरी वाईज एकूण 12 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हे जे कॉलेज आहे त्याचा राऊंड 1, 2 आणि 3 या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो किती आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। पहिला महत्त्वाचा मुद्दा, जनरल कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी दोन प्रकारचे जनरल आणि वुमन असं रिझर्वेशन असते। राऊंड 1 मध्ये 540 2025 मधला कट ऑफ होता, तो 532 आणि 529 पर्यंत कट ऑफ आलेला आहे। तो फिमेल मध्ये सुद्धा 41 आणि 33 आणि 39 पर्यंत हा कट ऑफ आहे आणि हिली एरियामध्ये मात्र हे 538 पर्यंत याचा कट ऑफ आलेला आहे। PWDच्या विद्यार्थ्यांना मात्र जस्ट 238 मार्क असणाऱ्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ह्याचा SML या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। त्याचा स्कोर EWS ह्या कॅटेगरी दुसरी जी आहे त्याच्यामध्ये 510 इकडे 30 मार्काचा डिफरन्स आलाय। जवळपास 508 आणि 507 जवळपास 25 ते 27 मार्काचा डिफरन्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो। फिमेल कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याला 512 पर्यंत आलेला आहे। बऱ्याच वेळा आपल्याला असं पण एक प्रश्न येतो की 512 मध्ये वुमन कॅटेगरीचा कट ऑफ आहे आणि 507 मध्ये जर समजा मिरज GMCचा जर कट ऑफ असेल तर एखादी फिमेल कॅन्डिडेट असेल तर 507चा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना लागेल का, तर 100% लागेल, काही विषय येणार नाही। त्यामुळे हा कट ऑफ कधी कधी वर गेलेला असेल तरी सुद्धा हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं मुलींचं, त्यामुळे काही अडचण येत नाही। पुढचा जो आहे तो कॅटेगरीमध्ये SC-BC, त्याला आपण सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणतो। त्याचा जो कट ऑफ आहे तो 523 ओपन पेक्षा 7 मार्कांना डिफरन्स आहे। इकडे 522 आणि 521 पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे। जवळपास 7-10 मार्काचा डिफरन्स ह्या हायर कॉलेजमध्ये येतात। मिरज कॉलेज हे महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 कॉलेजमध्ये येत असते। फिमेल कॅन्डिडेटमध्ये सर्वात कट ऑफ जो आहे तो पाहायला गेला तर 522 पर्यंत आलेला आहे। त्यानंतर OBC कॅटेगरीमध्ये हा सगळे SML आहेत। ह्याचा राज्यातला क्रमांक आहे तुमचा एक जवळपास 2200 ते 2300 SML असेल आणि SC-BC असेल तर तुम्हाला हे कॉलेज 100% मिळू शकणार आहे। OBC कॅटेगरीमध्ये 528, 523 आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये हाच कट ऑफ पाहायला गेलं तर दरम्यान 521 पर्यंत कट ऑफ आलेला आहे आणि हिली एरियामध्ये हे 524 पर्यंत आहे। कधी कधी हिली एरियाचं कट ऑफ कमीच यायला पाहिजे असं काही नाही। 240 या स्कोर असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा हे कॉलेज आपल्याला मिळेल। त्याचा जो SML आहे PWD विद्यार्थ्याला हे मिळालेला आहे कॉलेज। बऱ्याच वेळा याचा जे SML आहे तो SML सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे। पुढच्या कॅटेगरीमध्ये आपण जर स्टडी करायला गेलो तर VJDT म्हणजे डी नोटिफाईड ट्राईब्स असं आपण त्याला म्हणतो। या ठिकाणी मात्र जर पाहायला गेलं तर राऊंड 1 मध्ये सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये जर बघायला गेलं तर 498 हा कट ऑफ आहे आणि 511 म्हणजे वुमन कॅन्डिडेट 498 ची असेल तरी 100% लागणार आहे। याचा SML आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे। NT-B कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो हा 493 आणि 486 पर्यंत राऊंड 3 पर्यंत आलेला आहे आणि हिली एरियामध्ये या ठिकाणी कसल्याच प्रकारचे सीट उपलब्ध नाही। नंतर NT-C कॅटेगरी ज्याला धनगर म्हणतो आपण, याच्यामध्ये 525 पासून ते 523 पर्यंत जनरलचा कट ऑफ राऊंड 1, 2, 3 मध्ये रिस्पेक्टिव्हली आलेला आहे। हा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्याचबरोबर 521 पर्यंत सुद्धा कट ऑफ आपला फिमेल कॅन्डिडेटचा NT-C कॅटेगरीचा GMC मिरज आलेला आहे। NT-D या कॅटेगरीसाठी 538 आणि 529 आणि 521 पर्यंत फिमेल कॅन्डिडेट मध्ये 192 PWD असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज सुद्धा मिळालेलं आहे। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी PWD साठी खूप कमी मेरिट असतं हे आपल्याला या दृष्टिकोनातून निदर्शनास येऊ शकतं। नंतर आपण पुढची जी कॅटेगरी आहे ती SC ज्याला शेड्यूल कास्ट असं म्हणतो। या शेड्यूल कास्ट मध्ये जर आपण
पाहायला गेलं तर 465 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे आणि राऊंड 1 आणि 2 मध्ये 455 पर्यंत तो कट ऑफ आलाय. फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा 459. हिली एरियामध्ये सेमच कट ऑफ राहायला फरक नाही ना. पीडब्ल्यूडी मात्र हे कॉलेज 200. पीडब्ल्यूडी मध्ये व्हेरिएशन्स आपल्याला दिसतं. पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे अपंगांसाठीचं डिसेबिलिटी. एसटी कॅटेगरीचं आपण कट ऑफ जर पाहायला गेलं तर 372 आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये 369 पर्यंत आणि पहिल्या राऊंड मध्ये तर 364 पर्यंत कट ऑफ आलेला आपण पाहिलेला आहे. हिली एरियामध्ये 361 आणि 152 मार्क्स असणाऱ्या स्टुडंटला एसटी कॅटेगरीच्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. त्यामुळं सर्व कॅटेगरीचा आपण कट ऑफ पाहिल्यानंतर आपण ऑल इंडिया कोट्यामध्ये हे कॉलेज भाग घेतं का तर 100% घेतं. त्या ठिकाणी 15% कोट्यामध्ये संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या सर्व कॅटेगरी वाईज जर पाहायला गेलं तर सर्व कॅटेगरीचे आपल्याला या ठिकाणी जवळपास 5 कॅटेगरी सापडतात आणि ह्या 5 कॅटेगरीनुसार 535 ओपन, त्यानंतर जो EWS साठी 523, ओबीसी 534 आणि 453 आणि 448. ऑल इंडिया कोट्यामध्ये एसटीचं कॅटेगरीचं मेरिट थोडंसं हायर साईडनी असतं. स्पेशल रिझर्वेशन मध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की हे डिफेन्स 1 मध्ये या ठिकाणी सीट उपलब्ध होतं. 496 म्हणजे या कट ऑफ मध्ये खूप सारा फरक दिसायला येतो आणि 519 आणि 491 पर्यंत हा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. स्पेशल रिझर्वेशन मध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जर आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाहिजे असेल तर म्हणजे स्पेशल रिझर्वेशन मध्ये डिफेन्स 1, 2, 3 आणि पीडब्ल्यूडी आणि हिली एरिया हे सर्व जे आहे त्यावर MKB महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ह्या सर्व गोष्टी सुद्धा यामध्ये येत असतात आणि या सगळ्याचा कट ऑफ जो आहे तो हॉरिझॉन्टली असतो, त्याने व्हर्टिकल रिझर्वेशन नसतं. एकंदरीत आजचा मिरज मेडिकल कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटमध्ये सर्व कॅटेगरी वाईज महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 10 कॅटेगरीचा कट ऑफ, त्याचबरोबर त्याचा SML आपण पाहिलेला आहे. हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सर्वजण मिळून या सर्व गोष्टीचा एकदा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. हे बघा, पहिला जो आपण पाहतोय ते कॉलेजचं नाव आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कॉलेजची स्थापना वगैरे याच्यामध्ये, त्यानंतर ओपन EWS OBC SBC याच्यासाठीचा हा कट ऑफ या ठिकाणी आपण पाहू शकता. हे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढे VJDT MT BCDचा हा कट ऑफ आहे आणि पुढचा जो आहे तो SC ST कॅटेगरीचा. हेच आपल्याला जर पाहायला गेलं तर ऑल इंडियामध्ये आपल्याला कसं मिळू शकतं आणि स्पेशल रिझर्वेशन मध्ये हे कॉलेज किती मार्क्सला मिळू शकतं याचा पण आपण अभ्यास करू शकतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हे कॉलेज पाहिजे असेल तर अशाच प्रकारचा SML आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये आपला SML किती येईल यानुसार हे कॉलेज मिळेल का नाही या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडू शकेल. महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपल्या ह्याच माध्यमातून आम्ही सूचित करू इच्छित आहे की आपल्या पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. कदाचित यायचा असेल तर तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समधील या नंबरवरती किंवा या सर्व गोष्टीवरती जे आमचे मोबाईल नंबर आहेत या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि पेड काउन्सिलिंग असं लिहू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.